सोलापूरच्या माढा तालुक्याला महापुराचा फटका बसलाय। अनेक शेतकऱ्यांचा संसार हा उघड्यावर पडला आहे। घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय। सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे माढा तालुक्याला महापुराचा फटका बसलाय। शेतशिवार आणि घरादारात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे। घरात पाणी शिरल्यावर उंदर गावातील सुरेखा नाईकवाडी या महिलेने हाताला लागेल तो संसार भरून गावातील शाळेत आसरा घेतलाय। या परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त महिलेशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, संसार उघड्यावर पडला, आणि त्याचं वास्तव आपण माढा तालुक्यातील उंदरगाव येथे पाहतोय। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे हा संसार असा उघड्यावर पडलेला आहे। अक्षरशः हा फॅन आहे आणि याला सगळा चिखल लागलाय। पाण्यातून कसं बस आपलं संसार वाचवून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपला सगळं हे बिराड आणून टाकलेलं आहे। अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जेवढं हाताला लागल तेवढं या ठिकाणी बांधून इथल्या भगिनींनी आपला संसार या शाळेत आणून टाकलेला आहे आणि इथंच त्यांनी आसरा घेतलेला आहे। काय परिस्थिती आहे, संसार असा उघड्यावर पडलेला आहे, काय तुमचं काय म्हणणं आहे? परिस्थिती आता कसं आहे, संसार एवढा बाहेर काढलाय, आता चिखलाने भरलाय, आता ही कसं काय करायचं ते टेन्शन आलंय ना। महत्वाचं टेन्शन आलं हाय तेवढं तरी पण संसाराचा गोळा करावा लागेल ना। अजून किती आहे जनावर, ती किती शिल्लक राहिली अजून काढायची? अजून 5-6 जनावर आहेत, त्यातून शेळ्या आहेत ते 20-25 ते आणायला लागलेत। आता लेकरं आहेत ती घरी। आमचं दप्तर सगळं पुरात वाहून गेलं, सगळं पाण्यात गेलंय आता। होय, घरात कितवीला आहे तू? 9वीला आहे। बर, घरात लय पाणी पाक वाहून गेलं, चिखलमाती झाली सगळे दप्तराची। बेहाल परिस्थिती या ठिकाणी महापुराला झालेली आहे आणि याला नुकसान हा शब्द देखील कमी पडतोय। हेच वास्तव या ठिकाणी या उघड्या संसाराला बघून आपल्याला दिसून येत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।